नमस्कार. तर आज मी बनवणार आहे खमंग आणि खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या. तर त्यासाठी मी ही एक पेंडी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर मी स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेली आहे. ही बघा एवढी कोथिंबीर आहे. आता ही मी अर्धी अर्धी करून बारीक चिरून घेते. कोथिंबीर साफ करताना जेवढे कोवळे देठ असतील तेवढेच घ्यायचे. जर का जून झालेले असले तर मग ते बनवल्यानंतर एकदम कडक असे लागतात दाताखाली. मग ही मी बारीक अशी चिरून घेतली कोथिंबीर. साफ करताना पण स्वच्छ साफ करून घ्यायची. थोडी थोडी करून मी ही सर्व कोथिंबीर कापून घेतली आहे. आता ही कापून घेतलेली कोथिंबीर मी ही परातीमध्ये काढून घेतली. बारीक एकदम कापून घ्यायची. आता त्यामध्ये मी हे 1.5 चमचा एकूण आलेनी लसूण पेस्ट टाकली आहे. अर्धा चमचा, पहिला 1 चमचा अशी 1.5 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकून घेतली. हा अर्धा चमचा जास्त मी हळद पावडर घेतली आहे. हा 1 चमचा पूर्ण भरून गरम मसाला, 1.5 चमचा मी गरम मसाला घेतला. 1.5 चमचा लाल तिखट, जसं तुम्हाला तिखट चालेल तसं तुम्ही घ्या. आमच्याकडे थोडे तिखट पाहिजे होते म्हणून मी तिखट केले. हा 1 चमचा ओवा घेतला मी हातावरती चुरून, तो त्यामध्ये घालून घेतला. हा अर्धा चमचा मी चाट मसाला टाकला कारण त्याने चव छान लागते. हे 2 चमचे मी तांदूळ पीठ घालून घेतलं त्यामध्ये. तांदूळ पीठ घातलं की मग कुरकुरीतपणा चांगला येतो. हे 1 वाटी मी बेसन घेतलं आहे. 1 वाटी मी नंतर वापरणार आहे. असे 2 वाट्या मी बेसन घेतलं आहे. हा 1 पूर्ण चमचा भरून मी मीठ टाकलं. हा दुसरा चमचा पाव घेतला मीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या. हे मी पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेतला त्यामध्ये. आता हे मी एकजीव सर्व करून घेते. पहिला मी सुकच मळून घेते आहे, बिलकुल पण मी त्याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आता हे दुसरी वाटी मी परत बेसन घालून घेते त्यामध्ये. बेसन घातल्यानंतर पुन्हा हे सर्व एकत्र मळून घ्यायचं आहे. आता आपण थोडं थोडं करून असं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये, कारण कोथिंबीरीला पाणी असतं म्हणून मी पहिलं त्या कोथिंबीरीमध्येच मळून घेतलं आहे बेसन. आता हे थोडं थोडं करून मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं त्यामध्ये. हे बघा असं थोडं नरम करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कोथिंबीर वड्या ताटात थापताना व्यवस्थित एक लेवलला येतात. मऊ असं मळून घ्यायचं. पाहिजे तर तेल सुद्धा हाताला लावून घेतलं तरी चालेल. मला त्याची गरज वाटली नाही म्हणून मी घेतलं नाही. आता हे एका डिशमध्ये मी तेल लावून घेते. हे तेल लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पुन्हा जे आपण मळून घेतलेलं मिश्रण आहे ते थापून घ्यायचं आहे कोथिंबीर वडीचं. हे मी कोथिंबीर वडीचं मिश्रण घेतलं त्यामध्ये. हे असं थापून घ्यायचं, हाताला तेल लावून घ्यायचं, मग ते हाताला चिकटत नाही. हे एक लेवल सर्व व्यवस्थित करून घ्यायचं. जाड बारीक असं करायचं नाही. एका लेवलमध्ये थापून घेतलं की वड्या सुद्धा छान पडतात एकाच लेवलच्या. आता मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं आहे. हे पाणी गरम करत ठेवलं, त्यामध्ये मी स्टँड ठेवलं आहे. ही आता मी डिश ठेवली कोथिंबीर वडीची. आता वरती झाकण ठेवून मी 10 मिनटं वाफवून घेणार आहे. हे 10 मिनटानंतर आपलं हे मिश्रण झालेलं आहे. कोथिंबीर वड्या तयार. पूर्ण थंड झाल्या की नंतर वड्या पाडून घ्यायच्या, नाही तर ओल्या असताना सर्व चिकटत राहतात. सुरीला तेल लावून घ्यायचं. जशा आपल्याला पाहिजे तशा वड्या कापून घ्यायच्या. मी ह्या चौकोनी छोट्या छोट्या वड्या कापून घेतल्या. वड्या कापून घेईपर्यंत मी तेल गरम करत ठेवलं आहे गॅसवरती. बघा कशा मस्त वड्या पडल्या आहेत. एकसारख्याच वड्या कापून घ्यायच्या. हे आता तेल गरम झालं आहे. मी वड्या थोड्या थोड्या टाकून फ्राय करून घेते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्या मी थोड्या थोड्या करून वड्या फ्राय करून घेतल्या कुरकुरीत.
गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच फ्राय करून घ्यायच्या, नाही तर जास्त फुल ठेवला तर ते करपून जातात. वरून तेवढ्या भाजतात आणि आतमधून एकदम नरमच राहतात. मध्ये मध्ये असा झारा घालून आपण फिरवत राहायचे आहेत. आम्ही परतवून घेतल्या पुन्हा. त्याचा कलर बदलला की आपण समजायचं भाजल्या आहेत त्यावरून. तर तयार आहेत आपल्या कोथिंबीर वड्या. आता ह्या बघा मी काढल्या कोथिंबीर वड्या कढईतून. मस्त कुरकुरीत आणि खमंग झाल्या. चवीला तर फारच छान झाल्या होत्या. सर्वांना आमच्याकडे आवडल्या. तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आणि कोथिंबीर वडीचा कलर हा असाच येतो, थोडा खरपूस असा.